श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 24 त्रिविक्रम भारतीचा उद्धार। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदैवताय नमः। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, त्रिविक्रम भारती श्री गुरु नृसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता। हे अंतर्ज्ञानाने श्री गुरूंना समजले। त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा। सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे, ती मी तुला सविस्तर सांगतो। कुमसी गावात त्रिविक्रमी भारती श्री गुरूंची दांभिक, ढोंगी, संन्यासी अशा शब्दात सतत निंदा करीत असे। सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरूंना हे समजले। तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरूंनी ठरवले। ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितले। तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली। पालखी सजवली, हत्ती, घोडे, पायदळ शृंगारिले। श्रीगुरू पालखीत बसले। मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली। त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती याचे उपास्य दैवत श्री नृसिंहांची मानसपूजा करीत होता। परंतु त्या दिवशी नृसिंहांची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना। त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नृसिंहांची मूर्ती काही प्रकट होईना। आज असे का होत आहे हे त्याला समजेना। तो निराश झाला। माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला। त्याचे डोळे उघडून समोर पाहिले तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली। त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत नृसिंह यांचीच मूर्ती दिसली। त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते। ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रमी भारतीला मोठे आश्चर्य वाटले। त्याचा सगळा अहंकार गळून पडला। आपण पाहतो आहोत ते सत्य की भास त्याला काही समजेना। तो धावतच त्या पालखीजवळ गेला। पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहांना आपल्या उपास्य दैवताला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, आपण मला नृसिंह रूपात दर्शन दिलेत, मी खरोखर धन्य झालो। आपण ब्रह्म विष्णू महेश रूप आहात। अविज्ञान मायेने मी आपणास ओळखू शकलो नाही। आपले स्वरूप केवळ अंचित्य आहे, चर्मचक्षुंनी ते ओळखता येणार नाही। आपणच खरोखर नृसिंह आहात। आता मला निज रूपात दर्शन देण्याची कृपा करा। त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले। त्यांनी आपली योग्य माया आवरून निज रूप दाखवले। त्यावेळी श्रीगुरू त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो। तू मानसपूजित नृसिंह मूर्तींची पूजा करतोस, त्या नृसिंहांचे तुला दर्शन झाले ना? जे नृसिंह तेच आम्ही आहोत। आता आम्ही दांभिक आहोत का ते हे तूच ठरव। श्रीगुरू असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला। श्री नृसिंह सरस्वती आपले उपास्य दैवत नृसिंह एकच आहेत। श्रीगुरू हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली। मग तो श्रीगुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला। तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा, अविज्ञेमुळे मी तुमचे स्वरूप ओळखले नाही। आपण परमात्मा परमेश्वर आहात। आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळी काळालाही जिंकेल। आपण भवसागर तारक आहात, त्रैमूर्ती अवतार आहात। आज आपण आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो। आपण भक्तवत्सल कृपामूर्ती आहात। आता माझा उद्धार करा, मी आपणास शरण आलो आहे, माझा स्वीकार करा। त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू त्यावर प्रसन्न झाले। त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुला सद्गती प्राप्त होईल, तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही असा वर देऊन श्रीगुरू गाणगापुरास परत गेले। ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरुमहात्म्य हे असे आहेत। त्रैमूर्ती अवतार असलेले श्रीगुरू आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते। त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सतजन्मापर्यंत नरकवास भोगतील। गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश्वर, तो परब्रह्मस्वरूप आहे असे वेद पुराणेही सांगतात। म्हणून श्रीगुरू त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे। श्री गुरुचरित्र कामधेनू आहे। या कलियुगातील ते अमृताची पानपोई आहे। ज्ञानी जन त्याचे सेवन करतात। सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, हे गुरु चरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठन करतील त्यांना चारे पुरुषार्थाची प्राप्ती होईल। अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील त्रिविक्रम भारतीचा उद्धार नावाचा अध्याय 24 समाप्त। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।